तुरुंगात वाल्मिक कराड घुलेला मारहाण, मनोज जरांगे पाटलांना वेगळाच संशय. बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत आणि तिथेच त्यांना मारहाण झाल्याची बातमी समोर येते आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या प्रकरणात आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाली असल्याची माहिती आहे. त्या संदर्भात आपल्याला काही माहिती नाही, ते आता जेल प्रशासनाला माहिती असेल. काय प्रकार झाला आहे, काय घडलं आहे, ज्याबद्दल माहितीच नाही त्याबद्दल अधिकृत भूमिका आपण सांगणं बरोबर नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. काय असं त्याचा आत काय झालंय का नाही झालंय का पळू गेली नुसतं झालं म्हणून हे काय हे की सोंग करणारे आहेत. म्हणजे आरोपी आहेत नाही संतोष भाईंच्या प्रकरणातले ते सोंग लय करतात. त्याच्यातून मला असं वाटतं हे गँगवार वाढून हे विनाकारण एकमेकाला संपवून त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला चालू यांना ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे. ते प्रश्नच मिटून जाईल. काय ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.